गेल्या अनेक वर्षापासून इथं वस्ती आहे. निकीबार पासून ते संत तुकाराम या शाळेपर्यंत खूप मोठी वसाहत आहे. तसं पाहता भैयासाहेब या भागामध्ये 80% लोकांचं मतदान नाही, 20% लोकांचं मतदान आहे, पण ते लातूर शहरात आहे. त्यामुळं सदैव हे काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहिलेला भाग आहे. बरोबर आहे का? हातवरी करा सगळेजण. त्यामुळं आदरणीय भैयासाहेब इथली चिंता आता मिटली. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही इथं सातत्यानं राहत असताना मूलभूत सुविधा पाखरसंगी ग्रामपंचायतीने पुरवल्या नव्हत्या, म्हणून आम्ही मोर्चे काढले, आंदोलनं केले आणि त्यातून एक जन्माला निघाला म्हणजे तो लोक सहभागाचा पॅटर्न. आदरणीय भैयासाहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पाखरसंगमध्ये जलयुक्त शिवाराची योजना चालू केली. ज्यावेळेस कोणी पाण्यावर बोलत नव्हतं त्यावेळेस पाण्यावर आम्ही काम चालू केलं. त्याचं उद्घाटन भैयासाहेबांच्या हाताने झालं. जिथं देशमुखांचा हात लागत ते सोनं झाल्याचे राहत नाही, ही पहिल्यापासूनची अवस्था भैयासाहेब तुम्ही करून दाखवलं. ते आदरणीय साहेबांसोबतच आम्ही काम केलं. सूर्यकांत तात्रे साहेब आहेत, रामदास पवार सर आहेत. 1999 पासून रामेश्वर धुमाळ या छोट्याशा कार्यकर्त्यानं प्रकाश नगर पासून कार्याला सुरुवात केली. कधी कुठलं काही अपेक्षा न ठेवता गावामध्ये 1 गुंठा जमीन नसताना साहेब 21 किलोमीटर नाला सरळीकरण खोलीकरण तुमच्या माध्यमातून आम्ही करू शकलो साहेब. सकाळ माध्यमानं 2 लाख रुपये दिले. त्यानंतर आम्ही लोकसभा घेतला आणि लोकसभा सगळ्या गावांनी आम्हाला मदत केली. त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागलं? अण्णा हजारेंच्या गावात घेऊन जावं लागलं लोकांना, सहली काढावं लागल्या गावकऱ्यांना. आणि त्या सहली केल्यानंतर लोकांना कळालं की गावाचा विकास आता हा लोकांनी लोकांच्या हातात घेतल्यानंतर 100% झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे 21 किलोमीटर नाला सरळीकरण खोलीकरणाला भैयासाहेबांना बोलल्यानंतर भैया म्हणाले काय? त्यावेळेस मी म्हणलं साहेब लोकसभागातून आम्ही चळवळ चालू केली. म्हणजे आता मी काय करणार? म्हणजे फक्त उद्घाटन करून जाणार का? तुमच्या गावातले प्रश्न सांगा, त्यावेळेस मी तुम्हाला तारीख देतो. आदरणीय भैयासाहेबांना आम्ही काही सांगितलं नाही, फक्त तुमचा हात लागला पाहिजे. एका आंब्याच्या झाडाखाली आयुब पठाण जब्बार चाचा असतील, खाजाबाई असतील, त्याची आम्ही सगळे बसलो होतो. भैयांनीच लोकांना प्रश्न विचारले. त्यावेळेस प्रश्न निघाला दलित समाज स्मशानभूमीचा, त्यानंतर बौद्धविहाराचा, त्यानंतर स्मशानभूमी खबरस्तानचा, पाखरसांगवी खंडापूर रस्ता, पाखरसांगवी गंगापूर रस्ता, पाखरसांगवी खाडगाव शिव रस्ता, पाखरसांगवी उड्डाणपूल रस्ता, सगळे रस्ते एका मिनिटात फोन करून अधिकाऱ्यांना बोलून घेतले भैयांनी आणि अर्धा घंट्यामध्ये सगळे सर्वे झाले. भैयासाहेब त्या दिवशी तुम्ही निर्णय घेतला की पाखरसांगवीचा विकास झाला पाहिजे आणि त्या जलयुक्त शिवारापासून तुम्ही सर्व कामं केले. गावामध्ये अनेक निधी उपलब्ध करून दिल्या. कधीच तुम्हाला मागायची गरज पडली नाही, आम्ही कधी मागत नव्हतो. पण पाखरसांगवी शिवारामध्ये काम करत असताना या वस्तीचा विकास व्हावा म्हणून आम्ही पुन्हा लोकसहभागाची चळवळ चालू केली. 153 लोकसहभागातून या ठिकाणी आम्ही रस्ते निर्माण केले. त्यावेळेस साहेबराव देशमुख उपसरपंच होते, त्यांनीही आम्हाला मोलाचा लाभ या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही काम केलं. या भागामध्ये रेल्वे रोको केला, रस्ता रोको केला. एक वेळेस पाण्यासाठी रस्त्यावर आम्ही रेल्वे रोको अडवली साहेब आणि पाणी चोरलं, हे बातम्या नॅशनलला झाल्या साहेब. त्यामुळं पाखरसांगवी परिसरामध्ये निव्वळ एका लातूर मधले लोक नाहीत साहेब, 4-5 राज्यातले लोक आपल्या इथं वास्तव्यास आहेत. त्यामुळं हा परिसर सदैव तुमच्या पाठीशी आहे साहेब. आणि एवढंच नाही तर मी अगोदर या ठिकाणी पक्षाकडे मागणी केली होती. मागणी केल्यानंतर भैयासाहेबांनी सांगितलं की आपल्या दोघांपैकी एकाला उमेदवारी द्यायची आहे आणि त्यावेळेस अक्षय भैयाला या ठिकाणी उमेदवारी दिल्यानंतर मी बिनशक भैयासाहेबांना पाठिंबा दिला. त्यामागे या भूमिका करत असताना नयूमबाई सय्यद, कलीमबाई सय्यद, सूर्यकांत तात्रे सर, रामदास पवार सर आणि सगळ्यात महत्वाची मोलाची भूमिका म्हणजे धनंजय राऊत यांनी केली. धनंजय राऊत माझे लहानपणापासून मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी म्हणले की नाही तुम्ही काही असो, मला बरेच लोक पक्ष म्हणायचे साहेब 10 लाख देतो, 20 लाख देतो, 30 लाख देतो. मी म्हणायचं मला पक्ष पैसे देत चाल, तुम्ही सगळं घेतात, पण माझ्या मनातलं चिन्ह आणि भैयासाहेब तुमचं इथं छबी पडलेली विलासराव साहेबांचा फोटो मी कधीच विसरला नाही. त्यामुळे मी कधीच तुमच्या काँग्रेस पक्षाच्या सोडून कधी जाणार नाही. तुम्ही पद द्या न द्या, तुम्ही मागितलं म्हणलं काय पाहिजे तुम्हाला, मी म्हणलं साहेब मला काहीच नको, तुमच्या डोक्यावर हात ठेवा, तुम्ही माझ्या फक्त डोक्यावर हात ठेवा आणि एक पाखरसांगवी शिवारामध्ये सभा द्या. ती सभा आज तुम्ही दिला त्याबद्दल खरंच नतमस्तक होतं साहेब. ह्याच्या अगोदरही तुम्ही पाखरसांगवी वस्तीमध्ये राजेश्वर नगरमध्ये सभा दिली. आम्ही सगळ्या जणांनी ह्याच्यामध्ये कुणाचंच क्रेडिट नाही, प्रत्येकाचं एक लोकांचं योगदान आहे आणि निवळ पाखरसांगवी परिसरामध्ये काँग्रेसवासी आहेत म्हणून ही सभा झाली. त्यामुळे कुणाचं जिथं क्रेडिट नाही साहेब. त्यामुळं सर्वांनी जे केलेलं कौतुक आहे, सहकार्य केलं आहे, ते निश्चित आपल्याला भैयासाहेबांना पाठबळ देण्यासाठी आहे. भैयासाहेब तुम्ही सदैव आमच्या पाठीशी आहात, सदैव पाठीशी राहणार आहात, एवढंच या ठिकाणी बोलतो. आधी काही बोललं असलं तर चूक भूल माफ असावी. मी अक्षय भैयासोबत सदैव आहे. सोनालीताई थोरमटे पाटील, अक्षय भैया यांना प्रचंड मताने विजयी करून पुन्हा आपल्याला काँग्रेसचा झेंडा जिल्हा परिषदेत या ठिकाणी फडकवायचा आहे. सर्वांची तयारी आहे का? अमित भैया देशमुख साहेब तुम आगे बढ़ो.
आदरणीय भैया